असा प्रसंग त्यांच्या नशिबी आलेला होता, ज्या ठिकाणी बाप मुलाला स्वामींच्या चरणी घेऊन जात होता आणि त्याच ठिकाणी तो मुलगा बापाला घेऊन जातोय. मुलाच्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण झाले होते, स्वामींबद्दल राग निर्माण झालेला होता. कोंडू नाना समजून सांगत होते, अरे धोंड्या रागवू नको स्वामींवर, स्वामींना आवडणार नाही रे, आपण स्वामींना सांगायचं नाही रे, फक्त स्वामींचं दर्शन घ्यायचं आणि तिथून निघायचं. आणि अक्कलकोटला येऊन पोचले. गर्दी अफाट होती स्वामींपुढे. प्रत्येक जण स्वामींचं दर्शन घेत होता, स्वामींच्या चरणी लीन झालेला होता. प्रत्येक जण स्वामींकडे पाहून समाधानी होत होता. आणि कोंडू नानांचा नंबर आला आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि दुःख डोळ्यांमध्ये दिसत होतं. माझ्या स्वामींना सर्व समजलेलं होतं. स्वामी एवढ्या गर्दीमध्ये म्हणताय, कोंडू आलास, आम्ही तुझीच वाट पाहत होतो. हा धोंड्या आमच्यावर काय नाराज आहे, इकडे आमच्याजवळ आहे, आम्ही तुला बोलवत आहोत. महाराज शब्दामध्ये त्याला गुंतवण्याचा प्रयत्न करताय. आणि हा गाल फुगून होता कोंडू नानांचा मुलगा, पूर्ण गाल फुगवले, महाराजांकडे रागात पाहत होता, खाली मान घातलेली होती, डोळे ताट करून असा स्वामींकडे बघत होता. ए धोंड्या, काय झालं धोंड्याला, याला वाढा आमच्या जवळ, आम्ही बोलवतोय ना. Profits is the ultimate parameter of success of a business. And as a business owner, if you are busy, आमच्या जवळ आम्ही बोलवतोय ना, ये इकडे इकडे बाळा. आणि महाराज तिथून उठले आसनावरून. आणि महाराजांजवळ गोटे असायचे. कथेमध्ये गुरुलीलामृतमध्ये प्रत्येक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. महाराज गोट्या खेळत असे लहान मुलांसोबत. हे वर्णन केलेलं असताना महाराजांनी गोट्या काढल्या आणि ह्या कोंडू नानांच्या मुलाला आपल्या जवळ घेतलं आणि गोट्या खेळू लागले. महाराज खेळामध्ये इतके रंगले, हा धोंड्या सर्व दुःख विसरून गेला आणि स्वामींबरोबर गोट्या खेळू लागला. खेळ संपला आणि कोंडू नानांना स्वामींनी जवळ घेतलं आणि त्यांच्या फक्त मस्तकावर हात ठेवला. ज्या जखमा होत्या त्या आपाप बऱ्या झाल्या, ज्या दुखण्याच्या वेदना होत्या त्या आपाप कमी होऊ लागल्या आणि तो कोंडू नानांना आनंद होऊ लागला. आणि त्यावेळेस त्यांचा मुलगा समोर गेला आणि स्वामींना सांगू लागला, स्वामी बाबांना मारलं, मारलं जे बाबाला मारलं, जाऊ दे मारू दे, आम्ही काय सांगू नको, एक काम कर आपण लंगडी खेळू. आणि महाराज बोलू लागले लंगडी खेळू आणि तू बी माझ्याबरोबर खेळ. आणि महाराज लंगडी खेळू लागले. एवढ्या याच्यात असलेले सर्व स्वामी भक्त बघू लागले, महाराज लंगडी का खेळताय, महाराजांनी कधी लंगडी खेळली नाही, आज का लंगडी खेळताय. आणि महाराज लंगडी खेळायला लागले. हा धोंड्या पण तिथं महाराजांसोबत लंगडी खेळू लागला आणि स्वामींसमोर हसू लागला. त्यावेळेस कोंडू नाना स्वामींचं दर्शन घेतलं आणि धोंड्याला स्वामींसोबत राहून खूप आनंद मिळाला आणि घराची वाट धरली. आणि जाता जाता दोघं आनंदात जायला लागले. आणि कोंडू नाना सांगू लागले, एक काम करू, आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ, परत तो अधिकारी दिसला तर आपल्याला त्रास देईल. पण धोंडूच्या मनामध्ये राग होता, बाबा आपण तिथूनच जाऊ, स्वामी नक्की त्याला शिक्षा करतील, मला विश्वास आहे, कारण महाराज माझ्यासोबत लंगडी खेळलेले. आणि धोंडूला विश्वास होता स्वामींवर आता. आणि तेवढ्या थोड्या वेळात हा बम गार्ड होता, ज्याने लाता बुक्क्याने कोंडू नानांना मारलेलं होतं, त्याच्या घराजवळ खूप गर्दी झालेली होती. हे जात असताना यांनी गर्दी पाहिली आणि एक त्या बम गार्डाच्या घराजवळ आले. त्या गर्दीतून पाहू लागले तर बम गार्ड एका खड्ड्यामध्ये पडलेला आहे. त्याची पत्नी त्याला उचलती, बाकीचे शिपाई उचलू राहिले. ज्या पायाने मारलेलं होतं तो पाय पूर्ण जखमी झालेला होता, तो उचलल्याच जात नव्हता. आणि उचलल्या जात नसताना त्याने एक पाय वर उचलला आणि एका पायावर उभा राहून लंगडी खेळत त्याचे सर्व सेवक त्याला घेऊन जात असते. आणि त्यावेळेस हा धोंडू जोऱ्यात हसला, म्हणून माझे स्वामी लंगडी खेळत होते, त्याला त्याची शिक्षा मिळाली. आणि त्याने जोर जोरात टाळ्या वाजवायला तिथं सुरुवात केली. कोंडू नानांनी पटकन आपल्या मुलाचं तोंड दाबलं, काही बोलू नकोस. का बोलू नको, स्वामी आहे,
तुम्हाला ह्या पायाने मारलं ना बाबा, बघा बघा कसा लंगडी चालतोय. असा जोर जोरात अजून हात टाळ्या वाजू लागला. कोंडू नाना काही वेळाने घरी आले आणि सर्व प्रसंग मुलाने आईला सांगितला. त्यावेळेस तिला सुद्धा गोड लागली. मी सुद्धा स्वामींच्या दर्शनाला यायला पाहिजे होतं, मी पण येते. कोंडू नाना बोलले आपण काही दिवसांनी परत अक्कलकोटला जाऊया. इकडं हा बमगार्ड ज्यानी स्वामींना मारलं होतं लाताने, त्याचा पायच बरा होत नव्हता. सर्व डॉक्टरांकडे दाखवलं, वैद्यांकडे दाखवलं. तो पाय कुजत चाललेला होता, सडत चाललेला होता. अनेक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार असं समजलं, हा जर पाय कापला नाही तर तुमचं शरीर सडत जाईल, तर तुम्हाला पाय कापावा लागेल. आणि त्यावेळेस बमगार्डची पत्नी फार हुशार होती. ती बोलली, अहो तुम्ही ज्या दिवशी त्या माणसाला मारलं ना, तो स्वामी भक्त होता असं लोक म्हणतात, आणि तुम्ही ज्या पायाने मारलं तोच तुमचा पाय खराब झालेला आहे. बमगार्ड चिडला, मला भोंदू बाबांवर विश्वास नाहीये. मी खड्ड्यात पडलो म्हणून माझा पाय खराब झालेला आहे, कोणत्या बाबामुळे नाही झालेला आहे. हे घडलेलं आहे. पत्नी समजून सांगत होती, पण बमगार्ड काही ऐकत नव्हता. रोज ती सांगायची आणि कधी कधी स्वामींची घरातल्या घरात प्रार्थना करायची. कोणती पत्नी असो आपल्या पतीचं चांगलंच पाहत असते. कारण की आज आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर महिलांची जेवढी ओढ देवाप्रती तेवढी पुरुषांची नाहीये. काही काही महिलांना लपून मंदिरात जावं लागतं. कारण कधी कधी मठामध्ये येतात आणि मठामध्ये असल्यावर महाप्रसाद असतो, दर गुरुवारी महाआरती असते, पण त्यांचे पतिदेव घरी चिडचिड करत असतात. अब ग्रंथों और पुस्तकों को पढ़ना हुआ और भी आसान. पतिदेव घरी चिडचिड करत असतात. ही एकटीच गेली, माझं स्वयंपाकात हिने काय केलं नाही, आणि जेवढं बायको येत नाही तेवढं नवऱ्याला जेवण सुद्धा जात नाही घरी. इतर दिवशी त्याला काहीच वाटणार नाही, पती मंदिरात गेल्यावर त्याचा ताप डोक्यामध्ये जास्त शिरला जातो. हे प्रत्येक महिलांच्या घरी पाहिलं जातं. म्हणून त्या महिला काही काही गोष्टी नवऱ्याला सांगतीच नाही, आणि त्या जेव्हा सांगतात तेव्हा कानाने एकदम मनापासून ऐकतो. पण ती काय बोलली का मग मुद्दाम जसं न ऐकल्यासारखं करणार. कळतं सर्व. कारण की ज्या आपल्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी येतात आणि त्या अडचणी जर दूर होत असेल तर आपली पत्नी जी तपश्चर्या करते ती तपश्चर्या आपल्याला कामात येत असते, तिचं पुण्य आपल्याला कामात येत असते. हे कधी लक्षात ठेवा. आणि सत्संगला तोच जातो, त्याला भगवंत बोलवतात. आज ही शिवकथा चालू आहे. ह्या शिवकथेला येणं ही तुमची मर्जी नाही, ते महादेवाची मर्जी. म्हणून तुम्ही या दरबारात बसलेले आहात, या मंडपात बसलेले आहात. कारण की असंख्य लोक आहे, एवढ्यांमध्ये तुम्हीच का आलात? महादेवाचं बोलवणं होतं, माझं लग्न आहे, तुम्ही या, आणि त्या सोहळ्याचे तुम्ही साक्षीदार आहात, हे लक्षात ठेवा. कारण आपल्याला तेवढं भाग्य मिळतं, जे शिवकथेमध्ये जी कथा सांगितल्या जाते त्या कथेमध्ये जे वातावरण निर्मिती होती, त्यावेळेस आपल्याला वाटत नाही आपण इथं बसलेलो आहे, आपण शिव काळामध्ये गेलेलो आहोत, आपण साक्षात शिवलीला पाहत आहोत. ही भावना आपल्या मनामध्ये येते, आणि ती भावना आज सुद्धा मला महाराजांच्या प्रवचनामध्ये जाणवली, ती कथा जाणवली. तर पत्नीचं फार मोठा वाटा असतो. तर ही बमगार्डची पत्नी कायम सांगत असे, तुम्ही स्वामींच्या दर्शनाला चला. आणि शेवटचा त्यांनी सांगितलं एक डॉक्टरकडे आपण जाऊया, तिथं फरक पडतो. आणि त्या डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं, तुमचा जर 3 दिवसात पाय नाही कापला तर हा त्रास पूर्ण शरीरामध्ये होईल, तर तुमचं जगणं मुश्किल होईल. मग अशा वेळेस पर्याय नाही, पत्नीकडे पाहिलं, आपण स्वामी दर्शनाला जाऊया. बमगार्डला शिपायांनी उचललं आणि माझा ब्रह्मांड नायक दरबारामध्ये वटवृक्षाच्या छायेमध्ये बसलेला होता, आणि बमगार्डला तिथं उचलून आणलेलं होतं. महाराजांनी पाहून न पाहिल्यासारखं केलं. महाराज निघून गेले. महाराजांचा तोफा निघालेला होता. सर्व भक्त वाजंत्री वाजवत होते, ढोल ताशा नगारे सर्व वाजत होतं त्या ठिकाणी. सर्व ठिकाणी जय जयकार चालू होता. प्रत्येकाच्या मुखामध्ये स्वामींचं नाव होतं, प्रत्येक जण स्वामींचं नाव घेत होतं. आणि ह्या महाराजांच्या मिरवणुकीमध्ये हा बमगार्ड स्वामींकडे बघत होता, माझं काहीतरी चुकलेलं आहे.
आणि हा बमगार्ड परत स्वामींसमोर आणल्या गेलं. महाराज उभे होते. हा बमगार्ड गुडघ्यांवर असा कसा तरी उभा राहिला आणि महाराजांना विनंती करतोय. आणि त्यावेळेस माझे ब्रह्मांड नायक म्हणतात, हरामखोर, का आलास? माझ्या भक्ताला त्रास देतोस, आमच्या कोंड्याला त्रास देतोस, आम्ही क्षमा करणार नाही तुला, चालता होय कोण? महाराज त्यावेळेस रागात आले. महाराजांचा राग अनावर झालेला होता. त्या ठिकाणी इतका राग अनावर झालेला होता स्वामी महाराजांचा. डोळे लाल झालेले होते स्वामींचे. स्वामींना शांत करणं शक्य नव्हतं त्या ठिकाणी. आणि त्या दिवशी कोंडू नाना त्याची पत्नी त्याचा मुलगा अक्कलकोटला आलेले होते. स्वामींचा जय जयकार चालू असताना एवढ्या गर्दीमध्ये कोंडू नाना पुढे येतोय. काय झालं? स्वामी कोणावर रागवताय? आणि कोंडू नाना बघतोय समोर बमगार्ड स्वामींपुढे हात जोडतोय. आणि हा धोंड्या कोंडू नानांचा मुलगा बघतोय आणि स्वामींकडे बघतोय. त्याला हसू निर्माण होतोय. चेहऱ्यावरचं हास्य कमी होत नाहीये. त्याला आनंद होतोय. यांनी माझ्या बाबांना मारलं स्वामी, यांनी मारलं. तो लहान मुलगा स्वामींना सांगतोय. स्वामी त्या धोंड्याला जवळ घेत आहे. म्हणून आम्ही रागात आहोत. आमच्या भक्तांना कोणी त्रास देत असेल तर आम्ही सहन करणार नाही. तू ज्या पायाने मारलं तोच पाय आम्ही तुझा घेतलेला आहे. आणि बमगार्ड क्षमा मागू लागला त्या ठिकाणी. महाराज मला क्षमा कर. अरे माझी कुठं क्षमा मागतोस? आमच्या भक्तांची क्षमा माग. आमच्या भक्तांनी जर तुला क्षमा केलं तर आम्ही तुला क्षमा करू. महाराज एवढे शब्द बोलले आणि बमगार्ड ह्या कोंडू नानाचे पाय धरू लागला. आणि तो आनंद त्या मुलाला झाला. माझ्या बाबांचे पाय यांनी धरले. तो आनंद त्याला कळाला. आणि स्वामी शक्ती कळाली, स्वामी सेवा कळाली की स्वामींचा विश्वास काय असतो, स्वामी काय असता, ब्रह्मांड नायक काय असतो हे त्याला त्या ठिकाणी समजू लागलं. आणि ज्यावेळेस त्यांनी कोंडू नानाची क्षमा मागितली स्वामी हसू लागले. आणि बमगार्ड परत स्वामींकडे हात जोडतोय. आणि त्यावेळेस स्वामी म्हणतात, काय नकोस, आम्ही आहोत ना, तुझ्या पाहायला काय होणार नाही, जा घरी जा, व्यवस्थित जा. आणि ज्यावेळेस बमगार्डला आशीर्वाद दिला, त्यांनी क्षमा मागितली, तो तिथून निघून गेला. आणि कोंडू नाना स्वामींचे चरण घट्ट पकडून होता. आणि हे लहान बाळ सांगतंय कोंडू नानाचं, बाबा स्वामींनी कसा धडा शिकवला याला. नाम और नंबर के साथ बनाओ शानदार देशभक्ति पोस्टर. हर तरह के इंडिपेंडेंस डे पोस्टर मिलेंगे. पोस्टर मेकर डाउनलोड करो अभी. आज के दौर में आप बिजनेस कर रहे हो और बिजनेस में कोई इशू नहीं है, ये बात मैं मानता ही नहीं, क्योंकि इकोनॉमी बढ़ रही है, कॉम्पिटिशन. कोंडू नानाचं, बाबा स्वामींनी कसा धडा शिकवला याला. स्वामी मस्त केलं स्वामी, मला खूप आनंद झाला. आणि स्वामी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आहे. आणि हा बमगार्ड घरी गेल्यानंतर 8-10 दिवसामध्ये त्याची चुकी समजल्यानंतर तो स्वामी भक्त झाला आणि त्याचा पाय सुद्धा बरा झाला. ही स्वामी सेवा आहे. स्वामी सेवा म्हणजे फक्त विश्वास. स्वामींना आपलं काहीच नकोय. आपण स्वामींच्या मंदिरात जातो, अनेक नवस करतो, स्वामी माझं एक काम करा, मी तुम्हाला हे देईल. स्वामी हे काम करा, मी तुमचं सत्यनारायण करेल. स्वामी मी 1100 रुपये देईल. महाराज मी 11,000 देईल. काय असल नसल तेवढं आपण कबूल करत असतो. महाराजांना काहीच घेणं नकोय. महाराज अक्कलकोटला आल्यावर एकच सांगायचे, माझ्याकडे फक्त माझा लंगोट आहे, माझ्याकडे दुसरं काहीच नाहीये. मी ह्या अक्कलकोटला देण्यासाठी आलेलो आहे, घेण्यासाठी नाही. ज्याने सृष्टी निर्माण केली तो तुमच्याकडून काय घेणार आहे? त्याला करायचं काय हे स्वामी सांगतात. होऊनीच तुम्हा घरचे तुम्हा काय देव. अहो तुमच्याच घरचा मी आहे, तुम्हाला देणारा मी कोण आहे? ज्याने सृष्टी निर्माण केली आपण देणारे कोण आहोत? म्हणून स्वामींना ब्लॅकमेल करू नका. स्वामींना फक्त तुमची भक्ती द्या, मनातला विश्वास द्या. मी तुमचा आहे स्वामी, तुमच्या चरणी लीन झालेलो आहे. आयुष्यभर तुमच्या चरणाची सेवा करेल स्वामी. तुमच्या चरणापासून मला कधीच दूर करू नका. तुमच्या चरणांजवळ मला राहू द्या स्वामी महाराज. आणि सेवा अखंड घडू द्या. पहा स्वामी महाराज तुमच्या पाठीशी येऊन उभे. या ब्रह्मांड नायकाला प्रत्येकाची काळजी असते. आपण कुठे असो आणि काही करत असो, ते सदैव आपल्या पाठीशी आहे. आपण जर महादेवाच्या मंदिरात गेलो, तिथं हर हर महादेव लिहिलेलं असतं. आणि दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये गेलो
तर जय माता दिलेलं असतं. आणि दत्त महाराजांच्या दत्त मंदिरात गेलो, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मारुती मंदिरात गेलो तर जय श्रीराम लिहिलेलं असतं. आणि माझ्या ब्रह्मांड नायकाच्या दरबारात गेलो तर एकच शब्द लिहिलेला असतो, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि ज्या वेळेस हे वाक्य कानाशी पडतं, वाचल्या जातं, 100 हत्तीचं बळ आपल्या पाठीशी येऊन उभं राहतं. ही शक्ती या स्वामींच्या मंत्रामध्ये, एवढी शक्ती माझ्या ब्रह्मांड नायकाच्या शक्ती मंत्रामध्ये. हे स्वामी महाराज आहे. ते प्रत्येक रूपामध्ये प्रत्येक भक्ताला दर्शन देत असतात. फक्त आपला भाव तसा पाहिजे. जर भावच नसेल तर तो कशाला दर्शन देणार आहे? तुम्ही भाव तयार करा. मनामध्ये भाव निर्माण झाला तर माझे स्वामी महाराज, तुम्ही तुमचं कोणतंही आराध्य दैवत असू द्या, त्या आराध्य दैवतासारखं दर्शन देणारं कोणी असेल तर माझे स्वामी महाराज आहे. त्या हनुमंतरावाला काय कृपा करायची गरज होती स्वामींना? कोकणामधून आलेले होते हनुमंतराव कोकणीस. मनामध्ये कोल्हापूर महालक्ष्मीच्या चरणी सेवा करायची. माझं डोकं झुकेल तर महालक्ष्मीच्या चरणीच झुकेल, मी कुठंच झुकणार नाही. इतर देवांना जाणार, फक्त हाताने नमस्कार करणार, बाकी मी माझं मस्तक झुकवणार नाही. हा मनामध्ये निर्धार होता. महालक्ष्मीच्या दर्शनाला जायचंय, पण महालक्ष्मी कधीच दर्शनाला बोलवत नसे. त्यांनी खूप वेळ इच्छा प्रगट केली, मी महालक्ष्मीला जाणार, दर्शन करणार. पण तो जेव्हा जेव्हा महालक्ष्मीला जायची तयारी करत असे, काही ना काही अडचणच येत असे. एक स्वामींच्या दरबारातही म्हटलं जातं, आपण किती पैसेवाले असो, अखंड संपत्ती असू द्या, तुमच्या मनासारखं तुम्ही वागणारे असू द्या, त्याची इच्छा झाल्याशिवाय त्याच्या दरबारात कोणीच पोचू शकत नाही. कोणत्याही दरबारामध्ये त्याच्या जवळ पोचण्यासाठी भगवंताची इच्छा झाली पाहिजे की मला ह्या भक्ताला माझ्याजवळ बोलवायचंय. आता काही काही जण, मला खूप जण म्हणतात, आम्हाला कधी स्वामी बोलवतील, सांगा स्वामींना. हे प्रत्येकाचा प्रश्न आहे. आम्हाला अक्कलकोटला जायचंय पण स्वामी बोलवतच नाही. अरे तो ब्रह्मांड नायक आहे, आपला बाप आहे. स्वामींना बापाची उपमा दिल्या गेलेली आहे. तर माझं एवढंच महिलांना म्हणणं आहे, तुम्हाला जर माहेरी जायचं राहिलं तर तुम्ही नवऱ्याला सांगतात का, माझा बाप मला घरी बोलवतच नाहीये, माझे वडील मला आमंत्रण देत नाहीये, त्यावर मला माहेरीच जायचं नाही, असं कधी होतं का? नाही. माहेरी जायला तुम्हाला कारण लागतं का? तुम्ही काय म्हणता, माझ्या वडिलांनी बोलवलंय, मला जायचंय, माझ्या माहेरी माझी आई भाऊ बहीण वाट पाहत आहे, मला गेलंच पाहिजे, आपण हक्काने माहेरी जातो. तसं ब्रह्मांड नायकाचा दरबार म्हणजे माहेर आहे. तिथं स्वामींच्या बोलवण्याची वाट नाही पाहिली पाहिजे, तिथं स्वतःहून गेलं पाहिजे. स्वामी मी माहेरी आलेली, मी तुमची झाली, तुमच्या चरणी लीन झालेली आहे. म्हणून कधीच असं म्हणायचं नाही मुखामधून शब्द की स्वामी मला बोलवत नाही. तला भुना स्पाइसी नहीं खाते बट फिर भी एसिडिटी और ब्लोटिंग रहती है, और इस सब से छुटकारा पाने के लिए आप दवाइयाँ और एंटासिड्स का सहारा लेते हैं. उस पल के लिए तो आपको रिलीफ मिल जाएगा, बट हर वक्त एसिडिटी, ब्लोटिंग, थकान, एंग्जाइटी होना, ये सब आपकी बॉडी के सिग्नल्स हैं कि कुछ गलत हो रहा है. आपकी हेल्थ प्रॉब्लम्स परमानेंट नहीं है, बस आप क्या कर रहे हैं, इन्हें गलत तरीकों से सॉल्व करने की कोशिश कर रहे हैं. मला बोलवत नाही, मुखामधून निघालं पाहिजे, मला माझ्या माहेरी माझ्या स्वामींना भेटायला जायचं, आपोआप ते बोलवत असतात. आता पुरुष म्हणतील आम्हाला तर माहेरने आम्ही काय करायचं? बरोबर आहे का नाही? महिलांसाठी तुम्ही सांगून दिलं माहेर आहे म्हणून त्या हक्काने जाते. तुम्हाला पार्टीला मित्रांबरोबर जायला काही कारण लागतं का? तुम्ही काहीतरी बायकांना चाट मारताना बाहेरच्या बाहेर कट मारून देता, बरोबर आहे का नाही? मग तसंच स्वामींना जायला काहीतरी चाट मारा, स्वामींच्या दरबारामध्ये पोहोचा, स्वामींच्या मंदिरामध्ये पोहोचा, तिथं माझा ब्रह्मांड नायक बसलेला आहे. तसे हे हनुमंतराव कोल्हापूरला जायची तयारी करायचे, पण कोल्हापूरला जाताना काही ना काही अडचण यायची, म्हणून कोल्हापूरला जाणंच होत नव्हतं. आणि त्यांच्या गावामध्ये दत्तभक्त आले आणि हनुमंतरावला बोलू लागले, आपण अक्कलकोटला जाऊया. तिथं सांगतात की दत्त अवतारी स्वामी समर्थ महाराज प्रगट झालेले, साक्षात त्यांचा अवतार झालेला आहे, तर आपण त्यांचं दर्शन करूया. आणि हनुमंतरावांना त्या टायमाला काय इच्छा झाली, ते बोलले चालेल मी येतो, महालक्ष्मी तर नाही बोलत पण आपण त्यांच्याकडे जाऊया. आणि हा विषय त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितला
आणि अक्कलकोटची तयारी केली. मित्रांच्या पत्नीने तयारी केली आणि सर्व कुटुंब अक्कलकोटच्या दर्शनाला आलं. अक्कलकोटला आल्यावर समाधान भेटलं. हनुमंतराव स्वामींसमोर आले आणि स्वामींचं स्वरूप पाहून भारावून गेले. स्वामींकडे बघू लागले. डोळे दिपून गेले. महाराज डोळे नाही उघडत आता आणि डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. महाराज मला तुम्हाला बघायचंय. पण स्वामींच्या चेहऱ्यावरचं तेज इतकं होतं की डोळे उघडू देत नव्हते आणि डोळ्यांमधून अश्रुधारा वाहू लागल्या आणि स्वामींना बघायचा प्रयत्न करू लागले त्या ठिकाणी. पण डोळे काही उघडत नव्हते कारण स्वामींचं तेज पूर्ण त्यांच्या डोळ्यावर निर्माण झालेलं होतं. आणि हळूहळू डोळे उघडताय. एक तेजस्वी सदपुरुष आपल्या पुढं दिसतोय. एक योगीराज आपल्याला दिसतोय. साक्षात स्वामी समर्थ दिसताय आणि स्वामींना हात जोडून नमस्कार करताय. डोळ्यातले अश्रू थांबत नाहीये. स्वामींची सेवा केली. सर्वांना आनंद झाला. प्रत्येकाने मस्तक झुकवलं. स्वामींच्या चरणांवर झुकवलं. पण हनुमंतरावांचा मनामध्ये संकल्प होता, माझं मस्तक मी झुकवल तर कोल्हापूर महालक्ष्मीच्या चरणीत झुकवल. त्यावेळेस हनुमंतराव स्वामींसमोर गेले. हात जोडले. स्वामी तुम्ही मला भेटला. जो आनंद झाला तो खूप फार वेगळा होता स्वामी. पण माझा पण आहे स्वामी. मला काय करावं सुचत नाही स्वामी. मी संकल्प घेतलेला आहे. हे मस्तक मी कोल्हापूर महालक्ष्मीच्या चरणीत झुकवल असं माझा संकल्प आहे. अरे का भेद करतास? देवांमध्ये तुम्ही सुद्धा भेद का करता? स्वामी महाराज बोलू लागले. आम्ही प्रत्येक ठिकाणी आहोत. फक्त मनापासून आम्हाला बघा. आम्ही आहोत सदैव तुमच्या पाठीशी. आम्ही आहोत. आम्ही आज अक्कलकोटला बसलो आहोत. उद्या कोल्हापूरला बसलेलो आहोत. कधी काशी विश्वेश्वरला बसलेलो आहोत. फक्त मनापासून हाक द्या. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. पण स्वामी मी काय करू स्वामी? मला महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं पण काही ना काही अडचण येतं. मनातल्या सर्व शंका दूर कर. कोणाचं दर्शन घ्यायचंय तुला? काळजी करतोस कशाला? आम्ही आहोत ना. सांग तुझी अंबाबाई कशी आहे? तुझी अंबाबाई कशी आम्हाला सांग. आणि त्या हनुमंतराव गुलाल उडू लागले आणि म्हणू लागले माझी लक्ष्मी अंबाबाई आहे. मला तिचं दर्शन घ्यायचंय. आणि ज्यावेळेस ते बोलल्यावर माझ्या साक्षात स्वामी समर्थ महाराजांनी महालक्ष्मीचा अवतार घेतला आणि कुलस्वामिनी महालक्ष्मी त्या ठिकाणी दिसू लागली आणि त्या ठिकाणी गजर सुरू झाला माझ्या स्वामी. स्वामी समर्थ माझी आई मधला ठाव बाई. स्वामी समर्थ माझी आई मधला ठाव द्यावा बाई. स्वामी समर्थ माझी आई मधला डाव द्यावा बाई. स्वामी समर्थ माझी आई मधला डाव द्यावा बाई. तुझ्या विना मा कोणी नाही. तुझ्या विना मा कोणी नाही. तुझीच कृपा धरुणी राही. स्वामी समर्थ माझी आई मधला राव द्यावा बाई. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि महाराज महालक्ष्मीच्या अवतारामध्ये हनुमंतरावांना दर्शन देऊ लागले आणि हनुमंतरावांचे डोळे भरून आले. बिना इस ऐप को डाउनलोड करें ना तो कोई ईएमआई भरें और ना ही किसी लोन के लिए अप्लाई करें. और ऐप का नाम है गुड. आणि स्वामी पुढे हात जोडले आणि त्यांचं मस्तक स्वामींच्या चरणी झुकलं आणि स्वामींचे चरण घट्ट पकडले. महाराज मला क्षमा करा. मी चुकलो स्वामी. मी क्षमा करा महाराज. अरे का भक्त तुम्ही काळजी करतात? प्रत्येक ठिकाणी आम्ही आहोत. फक्त मनापासून आम्हाला बघा. तुम्ही भक्तांनी प्रत्येक देवांमध्ये भेदभाव निर्माण केलेला आहे. देवांच्या वाटण्या करून टाकलेल्या आहे.
प्रत्येक जण म्हणतो मी इकडे जातो तिकडे जातो, कारण आपल्यामध्ये सुद्धा ट्रेड निर्माण झालेले आहे. जसा इंस्टाग्रामवर एखादा ट्रेंड येतो त्याप्रमाणे आपल्या झालेलं आहे. प्रत्येक देवाचा ट्रेंड येतो 3 वर्षांनी. तुम्ही बघितलं असेल 10 वर्षापूर्वी साईबाबांचं इतकं वाढलं होतं की प्रत्येकाच्या घरी पिवळे उपास चालू झालेले होते. साईबाबांचं कमी झालं आणि मध्ये शेगावच्या गजानन महाराजांचं निघालं, प्रत्येकजण शेगावला चालू झाला. आणि त्यानंतर एक ट्रेंड आला कुबेर. दर आमोशाला भक्त गाड्या भरून तिथं जाऊ लागले. नंतर चालू झालं महाकाल. प्रत्येक जण महाकालला जाऊ लागला. आणि त्याच्यानंतर सुरू झालं अयोध्या. चला कुठं जायचं, आम्हाला अयोध्याला जायचंय. आणि प्रत्येक जण अयोध्याला जाऊ लागला. आणि आता नवीन ट्रेंड आलेला आहे, हरे का सारा खाटू श्याम हमारा. आता सर्व गाड्या भरून कुठं चालल्या, खाटू श्याम. ही आपली परिस्थिती आहे. ज्या देवाकडे चमत्कार आहे तिथं आपली गर्दी आहे, मग त्या देवाकडेच गर्दी करायची. आपण एकच देव का ठेवत नाही? मी कोणत्या देवाबद्दल वाईट बोलत नाहीये, फक्त आपल्या मनातल्या भावना काय की जिथं चमत्कार दिसलं तिथं आपलं मस्तक झुकलंच पाहिजे. एकच आराध्य पकडा आणि त्या आराध्यामध्ये सर्व देवतांना बघा. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी तुमचा देव त्या देवाचं दर्शन देत जाईल, त्या रूपामध्ये दर्शन देत जाईल. ही शक्ती आहे. आणि ज्यावेळेस अंबाबाईचं दर्शन दिलं, हनुमंतराव स्वामींच्या चरणी कोसळले, रडू लागले. महाराज त्यांना आशीर्वाद देत होते. त्यांची पत्नी जवळ बसली, रडू लागली. माझा नवरा कोल्हापूर महालक्ष्मीच्या दर्शनाला जाणार होता. आज साक्षात स्वामी महाराजांनी महालक्ष्मीचं दर्शन दिलं. आणि दोघं जण स्वामींच्या चरणी बसलेले असताना माझ्या ब्रह्मांड नायकाने एकच आशीर्वाद दिला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ. ही स्वामी सेवा आहे. कथा महाराजांच्या खूप आनंद लिहिला आहे, पण एवढ्या कमी वेळात त्या सांगणं शक्य नसतात. म्हणून मी इथं विराम घेतो. कारण की आपण स्वामी सेवा करत असतो, तर स्वामी सेवा करत असताना फक्त भाव ठेवा, विश्वास ठेवा. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहे. महाराजांना कुठलेही नियम नाही, काहीच नाही आहे. महाराजांनी कोणत्याच नियमाला लक्ष दिलेले नाही आहे, फक्त आपल्या डोक्यात घालून दिलेले. स्वामी महाराजांचे खूप कडक नियम आहे. स्वामी स्वभावाने कडक आहे, पण मनाने नरम आहे. ते माझे स्वामी आहे. कारण की स्वामी महाराज कधीच कोणत्या भक्ताला त्रास देऊन स्वतःची भक्ती करून घेत नाही. आपण 11 माळी घरामध्ये जपतो, सांगितलं जातं 11 माळी जपा तुमचं काम होईल. आणि त्या 11 माळी जपताना अर्ध लक्ष स्वामींकडे, अर्ध लक्ष त्या माळीकडनं, अर्ध लक्ष मला बाहेर जायचं, अर्ध लक्ष त्या मोबाईलमध्ये. आता फोन येणार आहे, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. पटकन अशी ती माळ कुठं निघून जाते, फिरायला तयार नाही, चाकासारखी गोल फिरत राहते. 11 माळी जपापेक्षा 1 माळ जपा, पण ती मनापासून जपा. तेच नाव स्वामींपर्यंत. जास्त शरीराला वाकवू नका, शरीराला वाकवू नका. शरीराचं ध्यान करताना मनापासून करा, ते स्वामींच्या चरणी जाईल. जर शरीर जाड झालं असेल तर व्यायाम करा, मन जड झालं असेल तर ध्यान करा, आणि धन जास्त झालं असेल तर दान करा. सर्व गोष्टी चांगल्या होतील. ही स्वामी शक्ती. आणि वेळेला किंमत देत जा. ज्या वेळेवर आपल्याला स्वामींच्या दर्शनाला जायचंय, शिवकथेला द्यायचंय, त्यावेळेस वेळेला जात जा. वेळेला फार महत्त्व आहे. गेलेली वेळ आणि गेलेली व्यक्ती आयुष्यात कधी परत येत नाही, हे लक्षात ठेवा. सकाळी वर्तमानपत्र विकायला येतो तो आपण 10 रुपयात घेतो, आणि संध्याकाळी तोच वर्तमानपत्र 10 रुपये किलोने विकल्या जातो. कधी लक्षात ठेवा, किंमत वस्तूला नाही आहे, किंमत वेळेला आहे. वेळेला किंमत, एक पेपर आपल्याला 10 रुपयाला भेटतो, वेळ संपल्यावर तोच किलोप्रमाणे भेटतो. म्हणून वेळेला किंमत देत जा. आणि स्वामींच्या चरणी वेळेवर जा. स्वामीसुद्धा तुमची वाट पाहत असतात. माझा भक्त केव्हा माझ्या दरबारात येईल, केव्हा माझं दर्शन घेईल, मला भेटेल, ते सुद्धा आपली वाट पाहत असतात. आणि एखादा जण म्हणतो आपल्याला, मठात ये रे, स्वामींचं दर्शन घे रे, शिवकथेला चाल, त्यावेळेस त्याला वाईट म्हणू नका. तो भगवंतानी पाठवलेला दूत असतो, की भगवंत त्याला सांगत असतो की याला माझ्याजवळ घेऊन ये. तर त्याचं ऐका. आणि शिवकथा तुमच्या गावामध्ये होती, याच्यासारखं भाग्य कोणाचंच नाही. कारण शिवकथा आपण टीव्हीवर पाहतो, इथं साक्षात पाहतो. महाराज जी शिवकथा सांगतात का, शिवकालीन त्या काळामध्ये आपल्याला घेऊन जातात, आणि आपल्या डोळ्यापुढं ते दृश्य दिसतं, आणि ते पुण्य आपल्याला लाभत असतं. कितने क्रिस्टल थे मालिक? 5.
तो ये 5 क्रिस्टल्स का जो ब्रेसलेट है जो कि जेन्युइन ब्रेसलेट ते दृश्य दिसतं आणि ते पुण्य आपल्याला लाभत असतं. ही स्वामी सेवा आहे. अशी स्वामी सेवा करा. आम्ही प्रति अक्कलकोटहून आलेलो आहोत. स्वामींचा तिथं मोठा दरबार आहे आणि मठामध्ये स्वामींच्या प्रासादिक पादुका आहेत. कधी आलात तर दर्शनाला या. मठामध्ये स्वामींनी एक आपण म्हणतो नवसाचं नारळ म्हणून तिथे एक मोठी प्रचिती दिलेली आहे. त्या मठामध्ये नवसाचं नारळ वाहिलं जातं. तिथं तुमचा प्रश्न असेल तुम्ही स्वतः स्वामींशी बोला. नारळ घेऊन स्वामींसमोर बसायचं असतं आणि आपली अडचण त्या नारळावर सांगायची त्या मठामध्ये. आणि अडचण जी असेल ती. आणि नंतर मौली दोरा म्हणून आपण नाडा म्हणतो त्याला, पचरंगी. तो नाडा म्हणजे आपण अडचणी त्या नारळावर बांधायच्या असतात आणि पूर्ण अडचणी आपल्या त्या नारळावर सांगितल्यावर ते नारळाला बांधून तिथं स्वामींच्या पादुकांसमोर तुम्हाला बसवलं जातं. ते नारळ स्वामींच्या पादुकांवर व्हायचं असतं आणि आपली प्रार्थना करून आपण तिथं आल्यावर दुसऱ्या दिवशी मठामध्ये महायज्ञ होतो दर गुरुवारी नवसाच्या नारळांचा. आणि त्या नारळाची आहुती त्या यज्ञामध्ये दिल्या जाते आणि ते नारळ तुमचं स्वामींपर्यंत पाठवलं जातं. हा महाराष्ट्रातला एकमेव दरबार आहे. त्या ठिकाणी ते नारळ यज्ञामध्ये आहुती दिल्या जाते. मठामध्ये कुठलंही नारळ विकल्या जात नाही. ते बाजारात विकल्या जात नाही. आपण आता पाहतो काही ठिकाणी तेच नारळ विकल्या जातं. तेच भक्ताकडे तो गोल फिरत असतं. आणि आपण जेव्हा नारळावर काही गोष्टी बोलतो तर आपला भाव त्या नारळामध्ये अडकला असतो आणि जर ते नारळ कोणी फोडून खाल्लं तर त्याचा त्रास तो त्याला होतो. म्हणून ते नारळ कोणापर्यंत जाऊ नये म्हणून आपण ते यज्ञामध्ये आहुती देत असतो की तुमचं नारळ स्वामींपर्यंत पोहोचवा. आता परत मनामध्ये प्रश्न येईल. तुम्ही म्हणता